महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने वाईन विक्रीला महाराष्ट्रभर प्रोत्साहन देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केलेला आहे। वाईन विक्री मोठ्या प्रमाणात वाढली की त्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि शेती संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत होईल, अशा प्रकारचा युक्तिवाद महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार, त्यांचे मंत्री आणि प्रवक्ते महाराष्ट्रभर करताना दिसत आहेत। दुसऱ्या बाजूला मात्र दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात आहेत। त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि दूध उत्पादकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी दुधाला एफआरपीचं धोरण लागू करा, रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करा, यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्राच्या सरकारकडे सातत्यानं आग्रह धरते आहे। दूध उत्पादकांच्या या मागणीकडे मात्र सरकारला लक्ष द्यायचं नाहीये, दुधाला प्रोत्साहन द्यायचं नाहीये, दुधाऐवजी वाईनला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि एकंदरीतच दूध उत्पादकांच्या ऐवजी वाईन विक्री करणाऱ्या आणि वाईनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे। हे धोरण महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेलं दिसत आहे। दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार हा जो दुजाभाव करतंय याचा मी निषेध करतो। महाराष्ट्राच्या सरकारनं हे दुटप्पीपणाचं, महाराष्ट्राला व्यसनाधीन करणारं, मागे नेणारं धोरण थांबवावं, दुधाला, दूध उत्पादकांना प्रोत्साहन द्यावं आणि दुधाला एफआरपीचं आणि रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करून खऱ्या अर्थानं दूध उत्पादक आणि एकंदरीतच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी धोरण घ्यावं, अशा प्रकारची मागणी आम्ही करतो आहोत। महाराष्ट्राने असं धोरण घेतलं नाही आणि दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या काळात दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं मोठा संघर्ष उभा केला जाईल, अशा प्रकारचा इशारा सुद्धा हे धोरण जाहीर झालंय या पार्श्वभूमीवर आम्ही देतो आहोत।